नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमित डोसी अंडरस्कोर केमिस्ट्री या आपल्या आवडत्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांचं रिव्हिजन सिरीजमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या सेशनचा टॉपिक आहे ऑल द लॉज इन फिजिकल केमिस्ट्री, लाईक हेनरीज लॉ, राऊल्स लॉ, थर्मोडायनामिक्सचा फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, एटसेट्रा एटसेट्रा. एक ऑब्झर्वेशन आहे मित्रांनो, एकतर लॉ किंवा डिफरन्स हा बोर्ड एक्झामला त्या ठिकाणी विचारला जातो, कधी कधी दोन्ही येतात. So without wasting time, let's start the today's session about laws in the physical chemistry. यातला पहिला लॉ आपण त्या ठिकाणी स्टार्ट करतोय मित्रांनो, हेनरीज लॉ. दिस लॉ बिलॉंग्स टू दी चॅप्टर सोल्युशन. सोल्युशन या चॅप्टर मधला हा लॉ आहे. आता हा लॉ कशाची आयडिया देतो, एक एक्झाम्पल सांगतो. थम्सअप असेल, कोको कोला असेल किंवा हे जे सॉफ्ट ड्रिंक्स आहे, या सॉफ्ट ड्रिंकचे बॉटल म्हणजे जी बॉटल असते त्याचं झाकण उघडल्यानंतर आपल्याला एफरव्हसन्स किंवा त्याचे बुडबुडे दिसतात मित्रांनो. याचाच अर्थ सम अमाऊंट ऑफ गॅस त्या पर्टिक्युलर थम्सअप किंवा त्या सॉफ्ट ड्रिंकमध्ये काय असतो, डिझॉल्व असतो. थोडक्यात हा हेनरी लॉ त्या लिक्विडमध्ये डिझॉल्व असणाऱ्या गॅसच्या सोल्युबिलिटीच्या अमाऊंटबद्दल त्या ठिकाणी आयडिया देणार आहे. आणि ते जे अमाऊंट आहे, डिझॉल्व होणारा अमाऊंट आहे त्या गॅसचं, तर त्या अमाऊंटवर प्रेशरचा काय परिणाम होतो. ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे प्रेशर वाढवल्यानंतर सोल्युबिलिटी वाढते की कमी होते. सो याची आयडिया आपल्याला ह्या लॉमध्ये मिळते. म्हणजेच वी आर गेटिंग आयडिया अबाउट क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन काय मित्रांनो, सोल्युबिलिटी ऑफ गॅस. ट्राय टू अंडरस्टँड. सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन द लिक्विड, म्हणजे त्या पर्टिक्युलर गॅसमध्ये त्या पर्टिक्युलर गॅसची त्या लिक्विडमध्ये सोल्युबिलिटी किती आहे आणि याच्यावर प्रेशरचा काय इफेक्ट आहे मित्रांनो. सो अशी एक त्याचं क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन करण्याचं काम हेनरी लॉ करतो. आता ह्या लॉचं स्टेटमेंट बघा. द सोल्युबिलिटी ऑफ गॅस, आपल्याला गॅसची सोल्युबिलिटी बघायची मित्रांनो. गॅस इन कशात, लिक्विड, इज डायरेक्टली प्रपोर्शनल. डायरेक्टली प्रपोर्शनलचा अर्थ काय असतो, एखादी गोष्ट वाढवली की हे पण वाढणार, एखादी गोष्ट कमी केली की ते पण कमी होणार. हे डायरेक्टली प्रपोर्शनल रिलेशन. मग आता काय वाढणार आणि काय कमी होणार, तर सोल्युबिलिटी ऑफ गॅस कशात, लिक्विडमध्ये कसं प्रपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल. डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी काय, तर डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी प्रेशर. प्रेशर काय, प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. म्हणजे समजा एखादा लिक्विड आहे, त्यात एखादा गॅस त्या ठिकाणी डिझॉल्व होतोय, तर त्याच्यावर किती प्रेशर अप्लाय होतोय आणि प्रेशर अप्लाय केल्यानंतर त्या गॅसच्या सोल्युबिलिटीवर त्या लिक्विडमध्ये काय परिणाम होणार आहे, याचं क्वांटिटेटिव्ह रिलेशन आपल्याला त्या ठिकाणी हेनरीज लॉ एक्सप्लेन करतो मित्रांनो. आता याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन घेऊ आपण मित्रांनो. मॅथमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये लक्षात घ्या, लेट्स कन्सिडर यस इज द सोल्युबिलिटी. त्या गॅसच्या सोल्युबिलिटीला आपण यस कन्सिडर करू. यानंतर प्रेशर जो आहे ते अबाव द सोल्युशन जो प्रेशर असतो त्या प्रेशरला आपण पी मानू. देन अकॉर्डिंग टू हेनरीज लॉ, हेनरीज लॉ आपल्याला काय सांगतो, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय, प्रेशर. हे प्रपोर्शनलिटी साइन हॅज टू बी कन्वर्टेड इनटू कॉन्स्टंट. सो एस इज इक्वल टू के, के म्हणजे कॉन्स्टंट, इंटू पी. आता हेनरीज लॉ आहे म्हणून या कॉन्स्टंटला आपण डिनोट करू के एच ने, वेअर के एच इज नोन ॲज, ट्राय टू अंडरस्टँड, वेअर के एच इज नोन ॲज काय, मला सांगा, हेनरीज कॉन्स्टंट. याला काय म्हटलं जातं, हेनरीज कॉन्स्टंट असं त्या ठिकाणी म्हटलं जातं मित्रांनो. सो इथपर्यंत लक्षात आलं. आता यस इज इक्वल टू के एच इंटू पी असेल, देअरफॉर आपण लिहू शकतो का मित्रांनो, के एच इज इक्वल टू काय, के एच इज इक्वल टू काय, यस अपॉन पी. सो हेही इक्वेशन यापासून डिराईव्ह करू शकतो मित्रांनो. आता पुढे जाऊ आपण याच्या युनिटकडे. आता सोल्युबिलिटीचं जे युनिट असतं मित्रांनो ते असतं मोल पर डीएम क्यूब, और आपण त्याला म्हणू शकतो मोल पर लिटर मित्रांनो. आता युनिट ऑफ द के एच काढायचं आहे, आपण आत्ताच बघितलं. जर यस इज इक्वल टू के एच इंटू पी आहे तर के एच इज इक्वल टू काय, यस अपॉन पी. मग आता सोल्युबिलिटीचं युनिट काय, मोल पर डीएम क्यूब, अपॉन प्रेशरचं युनिट काय. सपोज आपण प्रेशर बारमध्ये घेतला तर डिवायडेड बाय बार अपॉन बार. जर ॲटमॉस्फिअरमध्ये घेतला तर डिवायडेड बाय ॲटमॉस्फिअर. सपोज आपण बारमध्ये घेतला तर टोटल युनिट काय येईल मित्रांनो, मोल पर डीएम क्यूब पर बार. किंवा अल्टरनेटिव्हली येऊ शकतं, जर आपण प्रेशर ॲटमॉस्फिअरमध्ये घेतला तर मोल पर डीएम क्यूब पर ॲटमॉस्फिअर मित्रांनो. सो दिस इज ऑल अबाउट द युनिट ऑफ काय, मला सांगा, के एच. हे सुद्धा एक मार्काला विचारलं जाऊ शकतं. हेनरीज कॉन्स्टंटचं युनिट जे आहे ते आहे मोल पर डीएम क्यूब पर बार. आता याच्यामध्ये आपण कंडिशन अप्लाय केली, वेन प्रेशर हा 1 बार असेल. जर ह्या प्रेशरची व्हॅल्यू 1 बार आहे तर के एच इज इक्वल टू काय येऊन जाईल मित्रांनो, के एच इज इक्वल टू यस अपॉन 1. 1 काय, तर प्रेशर 1 बार. ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजेच ॲट दॅट टाइम आपल्याला रिलेशन मिळेल के एच इज इक्वल टू मित्रांनो यस. म्हणजेच हेनरीज कॉन्स्टंट इज इक्वल टू सोल्युबिलिटी
वेन प्रेशर इज किती मला सांगा 1 बार. आता याचं डेमॉन्स्ट्रेशन बघू. डेमॉन्स्ट्रेशनमध्ये मी तुम्हाला जे अर्लियर एक्झाम्पल सांगितलं, समजा सॉफ्ट ड्रिंकची एखादी बॉटल आहे, थम्सअप म्हणा, कोक म्हणा, काही म्हणा, तर त्यामध्ये या पर्टिक्युलर समजा हे कॅप आहे ती क्लोज आहे अजून, तर इथं आपण हायली प्रेशर म्हणजे प्रेशर अप्लाय करून तो गॅस त्यामध्ये डिझॉल्व्ह केलेला असतो मित्रांनो. हाय प्रेशर हा जो कार्बोनेटेड ड्रिंक म्हणतो आपण, हा CO2 जास्त प्रमाणात, मोर CO2 इज डिझॉल्व्ह इन द सॉफ्ट ड्रिंक. ॲज सून ॲज वी ओपन द कॅप ऑफ दॅट पर्टिक्युलर बॉटल, आपण त्याचं झाकण उघडलं की आपल्याला एफरवन्सेस त्या ठिकाणी बाहेर जाताना दिसतात मित्रांनो. याचाच अर्थ काय, आपण प्रेशर झाकण उघडलं म्हणजे काय झालं, प्रेशर कमी झाला. प्रेशर कमी झाला तर त्याची सोल्युबिलिटी सुद्धा काय झाली, कमी झाली, आणि सोल्युबिलिटी कमी झाली म्हणून हे CO2चे एफरवेसेन्स किंवा बुडबुडे त्याच्यातून बाहेर जाताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि याच्यातूनच आपल्याला समजतं की सोल्युबिलिटी ही प्रेशरला काय असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. आता या लॉला एक्सेप्शन पण आहे मित्रांनो, ट्राय टू अंडरस्टँड. हा या लॉचा शेवटचा पार्ट आहे. एक्सेप्शन आहे CO2 आणि अमोनिया. CO2 ला जर आपण पाण्यात टाकलं तर H2CO3 मिळतो, H2CO3 ज्याला आपण कार्बोनिक ऍसिड म्हणतो. आणि अमोनिया इज NH3, अमोनियाला जर आपण पाण्यात टाकलं तर NH3 यातला एक H म्हणजे NH4 आणि राहिलेला NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईड. आता एक्सेप्शन काय, तर हे दोन गॅस हेनरी लॉचं म्हणणं ऐकत नाही. या दोन गॅसची जी सोल्युबिलिटी आहे लिक्विडमध्ये ती हायर दॅन आहे ॲज एक्सपेक्टेड बाय हेनरीज लॉ. म्हणजे हेनरीज लॉ प्रमाणे हे दोन गॅसेस जेवढे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह व्हायला हवे होते त्याच्यापेक्षा ते जास्त प्रमाणात डिझॉल्व्ह होतात. आता सेकंड एक्झाम्पल आहे मित्रांनो ऑक्सिजन. ऑक्सिजनचा हा वॉटरमध्ये थोडासा लेस सोल्युबल आहे मित्रांनो, पण आपण याची सोल्युबिलिटी ब्लडमध्ये जर त्या ठिकाणी चेक केली तर हा हायली सोल्युबल आहे. आणि याचं कारण आहे मित्रांनो, हायली सोल्युबल का आहे, कारण ब्लड मधला हिमोग्लोबिन, ट्राय टू अंडरस्टँड, ज्याला आपण HB ने डिनोट करतो, हा हिमोग्लोबिन ऑक्सिजन सोबत काय फॉर्म करतो, ऑक्सी हिमोग्लोबिन त्या ठिकाणी हा खूप स्टेबल कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी तयार करतो. त्यामुळे ऑक्सिजनची ब्लडमध्ये सोल्युबिलिटी ही काय आहे, जास्त आहे मित्रांनो. हा होता आपला त्या ठिकाणी हेनरीज लॉ फ्रॉम द चॅप्टर सोल्युशन मित्रांनो. आय होप यू अंडरस्टँड. नाउ लेट स्टार्ट विथ द सेकंड लॉ ऑफ द सोल्युशन, दॅट इज नथिंग बट राउल्स लॉ. सो बिफोर प्रोसिडिंग टुवर्ड्स द राउल्स लॉ, एक गोष्ट सांगतो मित्रांनो. सपोज टोटल प्रेशर, समजा इथं तुम्ही आहे, मी आहे, तुमचा प्रेशर, माझा प्रेशर, दोघांचा मिळून टोटल प्रेशर. तर तुमच्या प्रेशरला म्हटलं जातं मित्रांनो पार्शियल प्रेशर, माझ्या सुद्धा प्रेशरला म्हटलं जातं पार्शियल प्रेशर, आणि आपल्या दोघांचा पार्शियल प्रेशर एकत्र केला की आपल्याला मिळतो टोटल प्रेशर. हा आहे डाल्टनचा लॉ ऑफ पार्शियल प्रेशर मित्रांनो. आता यातला जो पार्शियल प्रेशर आहे त्याचं मोल फ्रॅक्शन बरोबरचं नातं काय. पार्शियल प्रेशर जे सोल्युशन बनलेलं असतं वेगवेगळ्या कंपोनंटपासून, समजा सोल्यूट प्लस सॉल्व्हंट, सोल्यूट हा एक कंपोनंट झाला, सॉल्व्हंट हा एक कंपोनंट झाला, तर त्यातला जो पण काही कंपोनंट आहे तर त्याचा पार्शियल प्रेशर हा मोल फ्रॅक्शन बरोबर त्याचं रिलेशन काय असणार आहे याचं नातं सांगणारा हा लॉ आहे मित्रांनो, राउल्स लॉ. नथिंग बट इट गिव्स आयडिया अबाउट द रिलेशनशिप बिटवीन काय मित्रांनो, पार्शियल प्रेशर. ट्राय टू अंडरस्टँड, रिलेशनशिप बिटवीन पार्शियल प्रेशर ऑफ द कंपोनंटचा पार्शियल प्रेशर आणि त्या पर्टिक्युलर कंपोनंटचा मोल फ्रॅक्शन, या दोघांचं रिलेशन सांगणारा लॉ आहे राउल्स लॉ. ट्राय टू अंडरस्टँड. आता ह्या राउल्स लॉचं स्टेटमेंट बघू मित्रांनो आपण. ऑब्विसली दिस लॉ गिव्स आयडिया अबाउट द पार्शियल प्रेशर. सो इट स्टेट्स दॅट काय मित्रांनो, पार्शियल प्रेशर ऑफ एनी होलाटाईल कंपोनंट, होलाटाईल, मोर होलाटाईल म्हणजे लेस बॉइलिंग आणि लेस होलाटाईल म्हणजे हायर बॉइलिंग पॉईंट. होलाटाईल कंपोनंट, उडून जाणारे पेट्रोल सारखे. तर इट स्टेट दॅट पार्शियल प्रेशर ऑफ एनी होलाटाईल कंपोनंट, कोणत्याही होलाटाईल कंपोनंटचा पार्शियल प्रेशर इज इक्वल टू दी व्हेपर प्रेशर ऑफ अ प्युअर कंपोनंट. त्याच्यामध्ये जे प्युअर कंपोनंट आहे त्याचा वेपर प्रेशर ऑफ इट्स प्युअर कंपोनंट मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन. त्या पर्टिक्युलर कंपोनंटचा, प्युअर कंपोनंटचा वेपर प्रेशर, त्याला जर आपण मोल फ्रॅक्शनने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळतं, पार्शियल प्रेशर मिळतं. सो हा सांगणार म्हणजे हे जे सांगतो हा कोण सांगतो, राउल्स लॉ सांगतो. आता याला डिराईव्ह करू, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन घेऊ, समजून घेऊ, एक्सप्लेनेशन घेऊ. एक बायनरी सोल्युशन आहे. बायनरी म्हणजे ज्यामध्ये दोन कंपोनंट आहे, दोन होलाटाईल कंपोनंट आहे A आणि B. A1 आणि A2 हे होलाटाईल कंपोनंट आहे. P1 आणि P2 हे त्यांचे पार्शियल प्रेशर आहे. P1 हा A1चा पार्शियल प्रेशर आहे, P2 हा A2चा पार्शियल प्रेशर आहे. सो P1 अँड P2 आर पार्शियल प्रेशर.
हे दोघं जण पण काय आहेत, पार्शियल प्रेशर. कुणाचे? A1 आणि A2चे. x1 आणि x2 हे त्याचे मोल फ्रॅक्शन आहे मित्रांनो. मोल फ्रॅक्शनला आपण x ने दाखवतो. 1 म्हणजे काय, फर्स्ट कंपोनंट. 2 म्हणजे काय, सेकंड कंपोनंट. म्हणजे A1 आणि A2चे त्या ठिकाणी मोल फ्रॅक्शन. P01 आणि P02 काय आहेत तर आपण बघितलं, हे व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट आहे. प्युअर कंपोनंट कोणता? प्युअर कंपोनंट A1, प्युअर कंपोनंट A2. म्हणजे वेपर प्रेशर ऑफ द प्युअर कंपोनंट A1 आणि A2 चे हे काय आहेत, वेपर प्रेशर. आता अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर मी अगोदर सांगितलं, यामध्ये हाऊ मेनी कंपोनंट? 2 कंपोनंट. मग आता ह्या 2 कंपोनंटचा मिळून म्हणजे P1 आणि P2 दोन कंपोनंटचा जो पार्शियल प्रेशर आहे, A1 कंपोनंटचा पार्शियल प्रेशर आहे P1, A2 कंपोनंटचा पार्शियल प्रेशर आहे P2. सो P1 प्लस P2 इज इक्वल टू काय, टोटल प्रेशर. हे आपल्याला कोण सांगतं? डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. आता अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ, राऊल्स लॉचं काय म्हणणं आहे बघा. राऊल्स लॉचं म्हणणं आहे काय आहे, फर्स्ट कंपोनंटचा पार्शियल प्रेशर हा त्याच्या वेपर प्रेशर ऑफ द प्युअर कंपोनंट म्हणजे P1 इंटू काय मला सांगा, x1. सिमिलरली काय येईल मित्रांनो, P2 इज इक्वल टू काय येईल, P0 टू x2. आता आपण या दोघांना ऍड करू अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. P इज इक्वल टू काय आहे, P1 प्लस P2 आहे. याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा मित्रांनो. सो P1 ची व्हॅल्यू काय आहे, P01 x1 प्लस P2 ची व्हॅल्यू काय आहे, P02 x2. आता आपल्याला एक गोष्ट माहित पाहिजे मित्रांनो, सम ऑफ द मोल फ्रॅक्शन ऑफ ऑल द कंपोनंट्स इज ऑलवेज इज इक्वल टू 1. समजा ही बायनरी सिस्टीम आहे, यामध्ये 2 कंपोनंट आहे. पहिल्या कंपोनंटचा मोल फ्रॅक्शन आहे x1, सेकंड कंपोनंटचा मोल फ्रॅक्शन आहे x2. सो x1 प्लस x2 इज ऑलवेज इज इक्वल टू 1. मग असं जर असेल तर x1 ची व्हॅल्यू काय येईल, x1 इज इक्वल टू काय, 1 मायनस x2. आणि जस्ट ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी इथं याचा इनपुट द्यायचा मित्रांनो. सो आपण आता याची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करू, आपल्याला काय मिळतं बघू. सो हा P इज इक्वल टू हा P01 ॲज इट इज, x1च्या जागी काय टाकायचं मित्रांनो, 1 मायनस x2 प्लस हा काय P02 x2. आता केअरफुली ऑब्झर्व करा मित्रांनो, यामध्ये कॉमन कुठं दिसतोय तुम्हाला. सो कॉमन बघण्याच्या अगोदर त्या ठिकाणी आपण याला सॉल्व्ह करू मित्रांनो. सो सॉल्व्ह केल्यानंतर या ब्रॅकेट सॉल्व्ह करू. सो हा P01 इंटू 1 P01 मायनस हा P01 x2. सो हा झाला P01 x2. म्हणजे P01 इंटू x2 हा P01 x2 प्लस हे ॲज इट इज P02 x2. आता यामध्ये बघा कॉमन कुठे आहे, हा x2 आणि x2 कॉमन आहे. सो याला आपण थोडंसं रिअरेंज करू मित्रांनो. सो x2 कॉमन काढू. सो हा मायनस P01 आहे प्लस P02 आहे, याला आपण उलटं करू. म्हणजे इथं लिहिताना आपण लिहू P02 हा मायनस P01, याला ब्रॅकेटमध्ये टाकू. दोघांमध्ये कॉमन काय मला सांगा, x2. आणि इथे निगेटिव्ह साईन आहे म्हणजे हा P01 इकडे लिहिताना आपण काय लिहिणार, प्लस P01. आणि हे जे इक्वेशन आहे मित्रांनो, हे आहे राऊल्स लॉचं डेरिवेशन मित्रांनो. सो दिस इज अन एक्सप्रेशन फॉर राऊल्स लॉ. ट्राय टू अंडरस्टँड. आता याच्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनकडे आपण त्या ठिकाणी जाऊ. राऊल्स लॉचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. सो वेन एव्हर वी आर थिंकिंग अबाउट ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, या पर्टिक्युलर एक्स ॲक्सिसवर मोल फ्रॅक्शन आहे. लेफ्ट हँड साईडला दिसतंय तुम्हाला, म्हणजे इथे दाखवतो मी. x2 इज इक्वल टू 0. x2 ची व्हॅल्यू म्हणजे सेकंड कंपोनंटचा मोल फ्रॅक्शन x2 इज इक्वल टू 0 ते x2 इज इक्वल टू 1. सो x2 इकडे इन्क्रीज होतोय. आणि राईट टू लेफ्ट येताना x1 इज इक्वल टू 0 टू x1 इज इक्वल टू 1. म्हणजे राईट टू लेफ्ट येताना x1 इन्क्रीज होतोय. आणि हा असा ग्राफ आहे मित्रांनो, इथं एक कॉमन एक्स ॲक्सिस घेतलेला आहे आणि वाय ॲक्सिसवर इथं आपण वेपर प्रेशर, इथं आपण वेपर प्रेशर घेतलेले आहे. असं डबल साईडला का दाखवलं, कारण दोन्ही कंपोनंटसाठी आपण त्या ठिकाणी दाखवणार आहे मित्रांनो. आता बघा फर्स्ट साईड बघू आपण. इथे ॲज पर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जसा दिलेला ग्राफ आहे त्या ग्राफ प्रमाणे मी एक्सप्लेन करणार आहे. आपण इकडे काय करतो, x2 ची व्हॅल्यू 0 आहे आणि इकडे x2 ची व्हॅल्यू 1 आहे. असं करत करत जसं जसा हा x2 वाढणार आहे तसं तसा त्याचा वेपर प्रेशर वाढणार आहे मित्रांनो. आणि हा मॅक्सिमम व्हॅल्यूला सपोज इथे जाऊन टच होईल, तर हा जिथे इथे जाऊन टच होईल याला काय म्हणायचं, तर हा झाला तुमचा P02. याला P02 का म्हटलं, कारण हा विथ रिस्पेक्ट टू x2 लिहिलंय मित्रांनो. सिमिलरली x1 इज इक्वल टू 0 टू x1 इज इक्वल टू 1 पर्यंत आपण जर गेलो तर वी आर गेटिंग दिस ऑब्झर्वेशन की हा इथे टच होईल, याला म्हणायचं P01. ट्राय टू अंडरस्टँड. याला P01 का म्हटलं, कारण वी आर ड्रॉइंग फॉर त्या ठिकाणी x1 मित्रांनो. x1 0 टू x1 इज इक्वल टू 1. आणि हा P01 या P02 पेक्षा या ठिकाणी तुम्हाला थोडासा लोअर साईडला दिसेल. आणि हे दोन आपण त्या ठिकाणी जॉईन केल्यानंतर हा तुमचा असेल PT. आणि PT इज इक्वल टू हा काय असणार मित्रांनो, P1 प्लस P2. म्हणजे टोटल प्रेशर हा P1 आणि P2
या दोघांचं कॉम्बिनेशन असणार आहे आणि त्यातला P1, त्यातला जो P1 आहे तो काय आहे, P01 इंटू X1 ची व्हॅल्यू, आणि हा P2 काय असणार आहे, हा P02 इंटू या ऍक्सिसवर असणाऱ्या X2 ची व्हॅल्यू मित्रांनो. सो दिस इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द राऊल्स लॉ अँड दिस इज द ओव्हरऑल कन्सेप्ट दॅट इज नथिंग बट राऊल्स लॉ फॉर व्होलाटाईल कंपोनंट मित्रांनो. ओके, नाउ लेट स्टार्ट विथ द व्हेरी इम्पॉर्टंट लॉ ऑफ द थर्मोडायनॅमिक्स मित्रांनो. तो आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ थर्मोडायनॅमिक्सचे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि 0th लॉ असे एक इम्पॉर्टंट लॉची लिस्ट आहे मित्रांनो. त्यापैकी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता पहिली गोष्ट ही सांगतो, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स गिव्स आयडिया अबाउट द कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी मित्रांनो. ह्या लॉची सिंपल थीम सांगतो मित्रांनो. समजा आपल्याला वाटतं की काहीतरी काम केलं पाहिजे, फुकटात काहीच नाही मित्रांनो इथे. जर आपल्याला काम करायचं असेल तर वी हॅव टू ईट समथिंग. आपल्याला काहीतरी खावं लागेल, एनर्जी घ्यावं लागेल आणि मग आपल्याकडून काम होईल मित्रांनो. काम म्हणजे वर्क, आणि वर्क सुद्धा हे काय आहे, एक एनर्जी एक्सप्रेस करण्याचं किंवा एनर्जी एक्सप्रेस करण्याचं एक माध्यम आहे मित्रांनो. वर्क असेल, हीट असेल. थोडक्यात काय, तर सपोज तुम्हाला काम करायचं असेल, काम ही एक वन फॉर्म ऑफ द एनर्जी आहे, तर यू हॅव टू ईट, आणि त्या जेवणापासून तुम्हाला एनर्जी मिळाली पाहिजे मित्रांनो. याचाच अर्थ काय, आपल्याला एक एनर्जी पाहिजे असेल तर वी हॅव टू कन्झ्युम, म्हणजे एक एनर्जी आपल्याला जर परफॉर्म करायची असेल वर्कच्या माध्यमातून तर एक एनर्जी आपल्याला कन्झ्युम करावी लागेल मित्रांनो. थोडक्यात एनर्जीचं काय होतं, कॉन्झर्वेशन होतं मित्रांनो. लॉचे स्टेटमेंट समजून घेऊ, जास्त समजेल. लॉचे पहिलं स्टेटमेंट आहे, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड मित्रांनो. असा जगात कोणीच तयार झालेला नाही जो म्हणू शकतो की मी एनर्जीला क्रिएट करू शकतो किंवा मी एनर्जीला नष्ट करू शकतो मित्रांनो. नेव्हर, पॉसिबलच नाही. इट कॅन ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन फॉर्म इंटू दी अनदर फॉर्म. त्याचं फक्त काय होऊ शकतं, एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होऊ शकतं. सपोज वी आर गेटिंग पॉकेट मनी. तो पॉकेट मनी आपण त्या ठिकाणी आपल्याला मिळाला, आपण त्याला जर खर्च केला, समजा 100 रुपयाचे आपण समोसे घेतले मित्रांमध्ये खाल्ले, तर त्या समोस्यापासून आपल्याला एनर्जी मिळणार, ती एनर्जी मिळणार आणि आपण काम करणार. सो काम ही एनर्जी झाली. सो समोस्यापासून मिळालेली एनर्जी ही आपण कामावर खर्च केली मित्रांनो. म्हणजे वन फॉर्म ऑफ द एनर्जी इज कन्वर्टेड इंटू काय, अनदर फॉर्म ऑफ एनर्जी मित्रांनो. सो असं थोडंसं त्याचं म्हणणं आहे की एनर्जीला आपण तयारही करू शकत नाही, नष्टही करू शकत नाही. त्याचं फक्त आपण ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये. आता दुसरा स्टेटमेंट आहे, when one form of energy disappear another form of energy will be appear. एनर्जीचा एक फॉर्म डिसअपियर झाला की एनर्जीचा दुसरा फॉर्म त्या ठिकाणी अपियर झालाच म्हणून समजा त्या ठिकाणी मित्रांनो. एक डिसअपियर झाला पाहिजे तेव्हा तो दुसरा अपियर होईल मित्रांनो. ऍक्च्युली असं. तिसरा आहे, एनर्जी ऑफ अन आयसोलेटेड सिस्टीम ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. आता आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय, जी सिस्टीम सराउंडिंग बरोबर मॅटर किंवा एनर्जी दोन्हीही एक्सचेंज करत नाही त्याला आपण आयसोलेटेड सिस्टीम म्हणतो. अशा आयसोलेटेड सिस्टीमची जी एनर्जी आहे मित्रांनो ही ऑलवेज रिमेन काय राहते, कॉन्स्टंट. पुढे एनर्जी ऑफ द सिस्टीम अँड सराउंडिंग. सी, थर्मोडायनामिक्सचा स्टडी ज्या गोष्टीवर होतो त्याला सिस्टीम म्हटलं जातं. अदर दॅन सिस्टीम एव्हरीथिंग इज सराउंडिंग. आणि सिस्टीम आणि सराउंडिंगची मिळून जी एनर्जी आहे ती काय राहणार मित्रांनो, ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट राहणार. सिस्टीमची वाढू द्या, सराउंडिंगची कमी होऊ द्या, सराउंडिंगची वाढू द्या, सिस्टीमची कमी होऊ द्या, दोघांची मिळून काय राहणार, कॉन्स्टंट राहणार मित्रांनो. आणि शेवटचं स्टेटमेंट आहे, एनर्जी ऑफ द युनिवर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. या युनिवर्सची, या अख्ख्या विश्वाची एनर्जी सुद्धा काय राहणार, कॉन्स्टंट राहणार. हे 5 स्टेटमेंट आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सची. आता मॅथमॅटिकल एक्सप्रेशनकडे आपण त्या ठिकाणी जाऊ. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन दिलेलं आहे, तसं एक्सप्रेशन आहे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू मित्रांनो. क्यू म्हणजे काय, हीट, आणि डब्ल्यू म्हणजे काय, वर्क. तर एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा काय आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ज्याला तुम्ही तयार नाही करू शकत, नष्ट नाही करू शकत, ती कॉन्स्टंट राहणार. आता बघा, इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी, जे आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघितलं ना आता, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. हे केमिस्ट्रीवाला एक्सप्रेशन आहे, फिजिक्सवाला थोडं बदलतं. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. तर इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी हा पॉझिटिव्ह चेंज आहे मित्रांनो. डेल्टा यू, इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज इक्वल टू क्यू. क्यू म्हणजे काय, तर हीट ॲब्झॉर्ब बाय द सिस्टीम. हीट ॲब्झॉर्ब बाय द सिस्टीम, कारण प्लस क्यू आहे. हीट ॲब्झॉर्ब बाय द सिस्टीम, सिस्टीमने हीट ॲब्झॉर्ब केली, येस ऑर नो. आणि प्लस डब्ल्यू, डब्ल्यू हे काय आहे मित्रांनो, तर वर्क डन ऑन इट.
प्लस डब्ल्यू मायनस डब्ल्यू असे हे दोन साइन कन्व्हेन्शन असतात. तर त्यातला प्लस डब्ल्यू म्हणजे काय मित्रांनो, की सिस्टीमवर वर्क झालंय अशा पद्धतीने. सो सिस्टीम कॅन एक्सचेंज एनर्जी विथ सराउंडिंग. सिस्टीम ही सराउंडिंग बरोबर एनर्जी एक्सचेंज करू शकते बाय ट्रान्सफर ऑफ काय मला सांगा, हीट. एक तर हीटला ट्रान्सफर करून, और बाय डुईंग काय मला सांगा, वर्क. एक तर हीट ट्रान्सफर होऊ शकते किंवा वर्क होऊ शकतं सिस्टीमवर. ट्राय टू अंडरस्टँड. दोन्ही होऊ शकतं ऍक्च्युली, म्हणजे एक्सप्रेशन त्या पद्धतीने बदलतात. हीट ही ॲब्झॉर्ब केली जाऊ शकते किंवा रिलीज केली जाऊ शकते. वर्क हे डन बाय द सिस्टीम होऊ शकतं किंवा ऑन द सिस्टीम होऊ शकतं. अकॉर्डिंग टू दॅट त्या ठिकाणी तुमचा फायनल आन्सर बदलणार. पण क्यू आणि डब्ल्यू, हीट आणि वर्क, लक्षात घ्या या दोन माध्यमातून एनर्जीचा काय होऊ शकतो, चेंज होऊ शकतो मित्रांनो. आणि हा होता आपला त्या ठिकाणी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मित्रांनो. एक्झाममध्ये विचारलं जातं गिव्ह द स्टेटमेंट ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. तर यापैकी कोणतेही 2-3 स्टेटमेंट तुम्ही लिहू शकता. गिव्ह मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. सो असा हा क्वेश्चन बोर्ड एक्झामला येतो मित्रांनो. सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. नाव दिस इज द टाइम टू सी द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मित्रांनो. थर्मोडायनामिक्सचा सेकंड लॉ. आता थर्मोडायनामिक्सचा सेकंड लॉ हा कशाबद्दल आयडिया देतो मित्रांनो, स्पॉन्टॅनिटी ऑफ द रिॲक्शन. एखादी रिॲक्शन आपण म्हणतो ना स्पॉन्टॅनियस आहे किंवा नॉन स्पॉन्टॅनियस आहे. बरेच जण स्पॉन्टॅनियस या शब्दाचा अर्थ स्पीडशी जोडतात मित्रांनो. त्यांना असं वाटतं स्पॉन्टॅनियस म्हणजे फास्ट आणि नॉन स्पॉन्टॅनियस म्हणजे स्लो. असं नाहीये मित्रांनो. ऍक्च्युली स्पॉन्टॅनियस रिॲक्शन म्हणजे काय, द रिॲक्शन विच कॅन बी ऑकर ऑफ इट्स ओन. जी रिॲक्शन स्वतःच्या मनाने होणार आहे मित्रांनो, ती स्पॉन्टॅनियस रिॲक्शन. आणि नॉन स्पॉन्टॅनियस रिॲक्शन म्हणजे जी रिॲक्शन घडून येण्यासाठी काहीतरी एक्सटर्नल फोर्स किंवा एक्सटर्नल एजन्सीची गरज पडणार मित्रांनो. आता सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सकडे येऊ मित्रांनो आपण. सो सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा कशासाठी आहे, टू डिसाइड द. आत्ता सांगितलं मी मित्रांनो तुम्हाला, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इज यूज टू डिसाइड द काय मित्रांनो, स्पॉन्टॅनिटी. एखादी रिॲक्शन खरंच स्वतःच्या मनाने होणार आहे का, ट्राय टू अंडरस्टँड, का त्याला एक्सटर्नल एजन्सीची गरज पडणार आहे. स्पॉन्टॅनिटी ऑफ द रिॲक्शन मित्रांनो. स्टेटमेंटवरनं समजून घेऊ. द टोटल एंट्रॉपी. ट्राय टू अंडरस्टँड. हा शब्द त्या ठिकाणी एक्सप्लेन करावा लागेल. एंट्रॉपी. एंट्रॉपी इज द मेजरमेंट ऑफ डिसऑर्डर मित्रांनो. सांगतो काय, एकदम सोपं आहे. समजा सॉलिडचा लिक्विड झाला, लिक्विडचा गॅस झाला. सॉलिडमध्ये पार्टिकल एकमेकांच्या एकदम क्लोज आहे, त्यांचा इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स कमी आहे. त्याला थोडीशी हीट मिळाली, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स वाढलं, वी आर गेटिंग लिक्विड. त्याने आणखी हीट ॲब्झॉर्ब केली, इट इज कन्वर्टेड इंटू गॅसियस स्टेट. त्यांच्यातलं इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स आणखी वाढलं मित्रांनो. मग सॉलिड स्टेटमध्ये ॲक्च्युली ऑर्डर अरेंजमेंट असते, आर्मीसारखी, ब्राईट, सावधान, याचा ऑर्डर एकदम ऑर्डर, एकदम लाईन आणि लेंथमध्ये, एकदम अलाइनमेंटमध्ये. पण जेव्हा त्याचा लिक्विड होतो, ही अलाइनमेंट बिघडते, ही ऑर्डरची डिसऑर्डर होते. आणि जेव्हा या लिक्विडचा गॅस होतो, या डिसऑर्डरची एक्स्ट्रीम डिसऑर्डर होते मित्रांनो. अजून गोंधळ होतो. ट्राय टू अंडरस्टँड. आणि हा जो गोंधळ होतो, ही जी ऑर्डरची डिसऑर्डर आणि डिसऑर्डरची एक्स्ट्रीम डिसऑर्डर, यालाच काय म्हणतात मित्रांनो, याची मेजरमेंट म्हणजे काय, एंट्रॉपी. आणि त्या एंट्रॉपीबद्दल हा सेकंड लॉ त्या ठिकाणी भाष्य करतो, बोलतो. द टोटल एंट्रॉपी ऑफ द सिस्टीम. ज्या गोष्टीचा तुम्ही थर्मोडायनामिक स्टडी करताय ती सिस्टीम. द टोटल एंट्रॉपी ऑफ द सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग. ज्याचा स्टडी करताय ती झाली सिस्टीम, त्याच्या व्यतिरिक्त सगळं झालं सराउंडिंग. तर ह्या दोघांची मिळून, सिस्टीम आणि सराउंडिंगची मिळून जी एंट्रॉपी आहे ही काय होते मित्रांनो, इन्क्रीज होते. कशामध्ये, स्पॉन्टॅनियस रिॲक्शनमध्ये मित्रांनो. स्पॉन्टॅनियस म्हणजे थोडक्यात एखादी रिॲक्शन जर आपल्याला असं वाटत असेल की ती स्पॉन्टॅनियस असायला पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आहे त्या रिॲक्शनसाठीचा, म्हणजे त्या रिॲक्शनसाठीची जी एंट्रॉपी आहे सिस्टीम आणि सराउंडिंगची मिळून ही ऑलवेज काय झाली पाहिजे, इन्क्रीज झाली पाहिजे. म्हणजे त्याची व्हॅल्यू ही 0पेक्षा जास्त आली पाहिजे मित्रांनो, पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली पाहिजे. ट्राय टू अंडरस्टँड. एक गोष्ट आणखी सांगतो, जर आला MCQला वगैरे क्वेश्चन तर लिहिता येईल. सॉलिडचा लिक्विड झाला, लिक्विडचा गॅस झाला, एंट्रॉपी इज पॉझिटिव्ह. आणि गॅसचा लिक्विड आणि लिक्विडचा सॉलिड झाला मित्रांनो, व्यवस्थित लक्षात घ्या, तर इथे एंट्रॉपी काय येते, निगेटिव्ह येते मित्रांनो. सो 1 मार्काला याचा फायदा होऊ शकतो. सो हे स्टेटमेंट आहे मित्रांनो. आता याला आपण एक्सप्लेन करू. मॅथमॅटिकल स्टेटमेंट घेऊ मित्रांनो आपण याचं. फॉर द प्रोसेस टू बी स्पॉन्टॅनियस. बघा याचं एक्सप्लेनेशन आहे. एखाद्या प्रोसेसला असं वाटत असेल की मी स्पॉन्टॅनियस असायला पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर त्याचा डेल्टा एस टोटल म्हणजे टोटल एंट्रॉपी इज इक्वल टू डेल्टा एस सिस्टीम, म्हणजे त्याच्या सिस्टीमची एंट्रॉपी प्लस त्याच्या सराउंडिंगची एंट्रॉपी इज ऑलवेज इन्क्रीजेस किंवा ऑलवेज ग्रेटर दॅन काय पाहिजे मित्रांनो, 0 पाहिजे. ट्राय टू अंडरस्टँड. एक एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊ.
म्हणजे काही विषयच नाही, तुम्हाला डायरेक्ट फायनल तुमचं ही कन्सेप्टच क्लिअर होऊन जाईल. बघा 2 मोल H2 गॅसियस स्टेटमध्ये 1 मोल ऑक्सिजन सोबत जेव्हा रिॲक्ट होतात, 2 मोल हायड्रोजन अलाउड टू रिॲक्ट विथ इन गॅसियस स्टेट, अलाउड टू रिॲक्ट विथ 1 मोल ऑक्सिजन ऑल्सो इन द गॅसियस स्टेट, वी आर गेटिंग वॉट 2 मोल ऑफ वॉटर इन द लिक्विड स्टेट. सो दिस इज द रिॲक्शन मित्रांनो. आता काही डेटा दिलेला आहे, ट्राय टू अंडरस्टँड. हा जो डेटा दिलेला आहे या डेटाला केअरफुली ऑब्झर्व करा. इथे डेल्टा एस ची व्हॅल्यू दिलेली मित्रांनो, जर दिसत नसेल तर मी याचा कलर बदलतो. डेल्टा एस, या डेल्टा एस ची व्हॅल्यू आहे -327 जूल पर केल्विन, -327 जूल पर केल्विन. आणि डेल्टा एच म्हणजे एंट्रॉपी, डेल्टा एच म्हणजे एन्थाल्पी चेंज, ही आहे -572 -572 किलो जूल मित्रांनो. आणि या दोन्ही व्हॅल्यू काय आहे 298 केल्विनला आहे मित्रांनो. कितीला आहे 298 केल्विनला. ट्राय टू अंडरस्टँड. आता आपल्याला माहिती आहे डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग असतो. आता हा जो डेल्टा एस दिलेला आहे ना मित्रांनो, ही डेल्टा एस सिस्टीम आहे मित्रांनो, त्याला डेल्टा एस सिस्टीम मानायचा. आता यामध्ये कशाची व्हॅल्यू नाहीये, डेल्टा एस सराउंडिंगची व्हॅल्यू नाहीये. सो आता ज्यावेळी डेल्टा एस सिस्टीम पॉझिटिव्ह आहे तर आपल्याला समजायला हरकत नाही की डेल्टा एस सराउंडिंग हा काय असणार आहे, मायनस असणार आहे मित्रांनो. येस ऑर नो. जर सिस्टीमची एंट्रॉपी वाढते तर 100% सराउंडिंगची काय व्हायला पाहिजे, कमीच व्हायला पाहिजे. त्यासाठीचं हे निगेटिव्ह साईन. आता डेल्टा एचचा एक फॉर्म्युला आहे मित्रांनो, डेल्टा एच अपॉन टी, म्हणजे एंट्रॉपीची डेफिनेशन आहे. हीट ॲडेड टू दी सिस्टीम इन रिव्हर्सिबल वे टू दी टेम्परेचर. हा जो रेशो याला आपण एंट्रॉपी म्हणतो. सो डेल्टा एच सराउंडिंग इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन टी. क्यूच्या जागी आपण डेल्टा एच पण घेऊ शकतो. आणि निगेटिव्ह साईन काय आहे तर सराउंडिंगची डिक्रीज झाली. आता इथं डेल्टा एचची व्हॅल्यू दिलेली आहे बघा -572, पण ही कशात आहे किलो जूलमध्ये, ही वरची व्हॅल्यू कशात आहे जूल. सो वी हॅव टू कन्वर्ट दिस किलो जूल मधली व्हॅल्यू इंटू जूलमध्ये, म्हणजे मल्टिप्लाय बाय 10⁻³ 1000ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे -572 -572 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय टेम्परेचर किती आहे मला सांगा. इथं टेम्परेचर दिलेलं होतं वर तुम्हाला 298 केल्विन. याचं आन्सर येतं मित्रांनो 1919 जूल. हे आन्सर जूलमध्ये आलं. म्हणजे हे काय आहे, हा आहे डेल्टा एस सराउंडिंग. आता बघा आपण एंट्रॉपीसाठी काय बघितलंय, टोटल एंट्रॉपीसाठी टोटल एंट्रॉपी इज इक्वल टू काय, डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग. डेल्टा एस सिस्टीमची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी -327 प्लस डेल्टा एस सराउंडिंगची आपण काढली 1919 जूल. या दोघांची जर ऍडिशन केली तर उत्तर येतं +1592. आणि ह्या आन्सरवरनं आपल्याला दिसतंय की हे उत्तर काय मित्रांनो पॉझिटिव्ह. याचाच अर्थ डेल्टा एस टोटल हा 0 पेक्षा काय आहे मित्रांनो जास्त आहे. आणि डेल्टा एस टोटल हा जर 0 पेक्षा जास्त असेल तर रिॲक्शन ही 1001% काय असणार आहे मित्रांनो स्पॉन्टॅनियस असणार आहे. सो फॉर एनी रिॲक्शन टू बी बिहेव ॲज अ स्पॉन्टॅनियस रिॲक्शन इट्स डेल्टा एस टोटल शुड ऑलवेज बी ग्रेटर दॅन काय मला सांगा मित्रांनो 0. म्हणजे तो ऑलवेज काय पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे. आता याच्यासोबत या 3 कंडिशन फायनल सांगून देतो. डेल्टा एस टोटल हा 0 पेक्षा जर जास्त आला तर समजून घ्यायचं 1001% रिॲक्शन काय आहे स्पॉन्टॅनियस आहे. जर याच डेल्टा एस टोटलची व्हॅल्यू ही 0 पेक्षा कमी आली निगेटिव्ह आली तर रिॲक्शन 101% काय आहे नॉन स्पॉन्टॅनियस आहे. नॉन स्पॉन्टॅनियस शॉर्टमध्ये लिहितो. आणि डेल्टा एस टोटलची व्हॅल्यू जर 0 आली तर रिॲक्शन ना स्पॉन्टॅनियस आहे ना नॉन स्पॉन्टॅनियस आहे. आपण समजून घ्यायचं रिॲक्शन कशाला आहे इक्विलिब्रियमला आहे. अँड दिस इज ऑल अबाउट द सेकंड लॉ ऑफ काय मित्रांनो थर्मोडायनामिक्स मित्रांनो. समजत असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. येस ऑर नो करायला पाहिजे की नाही करा. थँक्यू. चला आता नेक्स्ट लॉकडे जाऊ आपण. थर्मोडायनामिक्स या चॅप्टरचा लॉ आहे आपल्यासमोर हेस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्टंट, हीट ही हीट असते, समेशन म्हणजे आपण एकत्र करतो. बघू आपण पुढे लॉ काय हा. सो ह्या लॉची प्रायमरी आयडिया देतो मित्रांनो तुम्हाला. सपोज एक साधा एक्झाम्पल घेतो. मला बिल्डिंगवर जायचं आहे तर ह्या लॉचं म्हणणं असं आहे ह्या बिल्डिंगवर तुम्ही पायऱ्याने जा किंवा तुम्ही त्या ठिकाणी रोप क्लाइम्बिंग करत जा बरं, किंवा अजून तिसरा तुमच्या आवडत्या पद्धतीने जा. तर तुम्ही पायऱ्याने गेल्यानंतर किंवा क्लाइम्बिंग करत गेल्यानंतर किंवा अजून आपल्या आवडीच्या पद्धतीने गेल्यानंतर या तिन्ही पद्धतीमध्ये जो एनर्जीचा चेंज होणार आहे मित्रांनो तो सेम असणार आहे मित्रांनो. ट्राय टू अंडरस्टँड. तुम्ही डायरेक्ट जा किंवा नंबर ऑफ स्टेप्समध्ये जा. डायरेक्ट गेल्यानंतर जेवढा एनर्जीचा चेंज होणार तेवढाच चेंज हा स्टेप्समध्ये सुद्धा तेवढाच होणार. सो ही या लॉची थोडक्यात पार्श्वभूमी मित्रांनो, ही थीम आहे या लॉची. ट्राय टू अंडरस्टँड. बघा हेज साहेबांनी हा शोधून काढला. सो हेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन याचं स्टेटमेंट आपण त्या ठिकाणी बघू मित्रांनो, म्हणजे आपल्याला एक आयडिया येईल.
ओव्हरऑल द एन्थाल्पी म्हणजे ओव्हरऑल द एन्थाल्पी म्हणजे हीट चेंज. एन्थाल्पी चेंज फॉर अ रिॲक्शन, एखाद्या रिॲक्शनची जी एन्थाल्पी चेंज होते इज इक्वल टू ओव्हरऑल एन्थाल्पी बरं का, म्हणजे टोटल, थोडक्यात त्यांना टोटल म्हणायचे, ओव्हरऑल म्हणजे टोटल, इज इक्वल टू दी सम ऑफ द एन्थाल्पी चेंजेस फॉर द इंडिव्हिज्युअल रिॲक्शन. इंडिव्हिज्युअल रिॲक्शन किंवा स्टेप्समध्ये होणाऱ्या रिॲक्शन. थोडक्यात त्यांचं असं म्हणणं आहे. मी तुम्हाला थोडंसं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवतो किंवा मी तुम्हाला थोडासा फ्लो दाखवतो म्हणजे तुम्हाला त्याची आयडिया येईल. ट्राय टू अंडरस्टँड. समजा हा ए, हा सी आहे आणि हा बी आहे. एक पहिली अशी सिस्टीम आहे की ए हा डायरेक्टली कन्वर्ट होतो सी मध्ये, आणि दुसरा वे असा आहे की ए हा बी मध्ये कन्वर्ट होतो आणि मग बी हा सी मध्ये कन्वर्ट होतो. समजा याची टोटल एन्थाल्पी ही डेल्टा एच टोटल मानली, याला मी डेल्टा H1 मानलं आणि याला मी डेल्टा H2 मानलं, तर या बाबा हेच म्हणणं काय, तर ही जी टोटल एन्थाल्पी आहे इज इक्वल टू सम ऑफ द एन्थाल्पीज इन द इंडिव्हिज्युअल स्टेप, म्हणजे डेल्टा H1 प्लस डेल्टा H2 मित्रांनो. म्हणजे डायरेक्ट जो एन्थाल्पीचा बदल होणार होता एक्झॅक्टली तेवढाच बदल होणार जर तुम्ही स्टेप वाईज गेले. तर ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, या पहिल्या स्टेपची एन्थाल्पी ही सेकंड स्टेपची एन्थाल्पी, फर्स्ट आणि सेकंड स्टेपच्या एन्थाल्पीला जर तुम्ही सम केलं ना, म्हणून नावात काय हेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन, हीटचं समेशन. या दोन स्टेपमधली एन्थाल्पी जर एकत्र केली तर एक्झॅक्टली इक्वल येणार आहे ती या एकाच स्टेपमध्ये होणाऱ्या एन्थाल्पीचा चेंज मित्रांनो. सो ही थीम आहे. ऑब्व्हियसली आपल्याला एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घ्यावं लागेल. सो कन्सिडर द फॉर्मेशन ऑफ अमोनिया NH3. हे दोन पद्धतीने, एक स्टेप वाईज, ही फर्स्ट स्टेप ही सेकंड स्टेप, आणि एक डायरेक्ट फॉर्म होणार थोडक्यात. आता ही पहिली स्टेप बघा, अमोनिया कशापासून तयार होतो, हायड्रोजन आणि नायट्रोजन. फर्स्ट स्टेपमध्ये 2 मोल हायड्रोजन 1 मोल नायट्रोजन सोबत, लक्षात घ्या 2H2 गॅसियस प्लस 1 N2 गॅसियस, वी आर गेटिंग व्हॉट, हे N2 आणि हे बेदूने 4, 2 2 4, N2H4 गॅसियस मित्रांनो, N2H4, ज्याची एन्थाल्पी दिलेली आहे पहिल्या स्टेपची डेल्टा H1 इज इक्वल टू प्लस 95.4 किलोजूल. आता सेकंड स्टेपमध्ये काय होतं, हा जो तयार झालेला N2H4 आहे गॅसियस स्टेटमध्ये, तो आता H2 गॅसियस सोबत त्या ठिकाणी रिॲक्ट होईल आणि आपल्याला 2 मोल अमोनिया दिल मित्रांनो गॅसियस स्टेटमध्ये, ज्याचा एन्थाल्पी चेंज आहे डेल्टा H इज इक्वल टू मायनस 187.6 किलोजूल. लक्षात घ्या ही डेल्टा H2 ची व्हॅल्यू. आता ह्या रिॲक्शनला आपण बॅलन्स करू मित्रांनो. इथे ह्या N2H4 ला हा N2H4 कॅन्सल होईल. आणखी काही कॅन्सल होण्यासारखं आहे का, नाही. मग ओव्हरऑल रिॲक्शन लिहू. सगळे रिॲक्टंट एकत्र करा. हे 2 हायड्रोजन आणि हा 1 हायड्रोजन, म्हणजे हा काय झाला मित्रांनो 3 हायड्रोजन, सो थ्राईस H2 गॅसियस, प्लस आणखी इथे काय उरलं N2 गॅसियस, सो N2 प्लस थ्राईस H2, N2 गॅसियस प्लस थ्राईस H2 गॅसियस, वी आर गेटिंग काय मला सांगा 2 मोल ऑफ NH3 गॅसियस. आणि याच्यासाठीची जी एन्थाल्पी आहे मित्रांनो इथे लिहिलेली आहे डेल्टा H इज इक्वल टू मायनस 92.2 किलोजूल. सो ही रिॲक्शन जर डायरेक्ट केली 1 मोल नायट्रोजन आणि 3 मोल हायड्रोजन, याच्या ज्या कंडिशन आहे सगळ्या कॅटलिस्टच्या, प्रमोटरच्या, त्या तर आपण देणारच कंडिशन, टेम्परेचरच्या, प्रेशरच्या, आणि हॅबर्स प्रोसेसमध्ये हा अमोनिया तयार झाला तर मायनस 92.2 किलोजूल एवढी एनर्जी त्या ठिकाणी बाहेर पडली. निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट दिस इज एक्झोथर्मिक रिॲक्शन, हीट इज लिबरेटेड. तर हेच लॉचं काय म्हणणं आहे, तर ह्या एका स्टेपमध्ये जेवढा एन्थाल्पीचा चेंज होणार आहे तेवढाच चेंज ह्या सम ऑफ द एन्थाल्पीज ऑफ द इंडिव्हिज्युअल स्टेपमध्ये व्हायला पाहिजे. आणि एक्झॅक्टली तुम्ही करून बघा मित्रांनो, प्लस 95.4 आणि मायनस 187.6 यांचा सम काय येतो, मायनस 92.2 किलोजूल येतो. आणि अशा पद्धतीने हेज लॉ काय होतो, प्रूव्ह होतो मित्रांनो. ट्राय टू अंडरस्टँड. आता यावरनं काही कन्क्लुजन आपल्याला त्या ठिकाणी घेता येतील. एन्थाल्पी चेंज हे कोणतं फंक्शन आहे, 100% हे काय आहे मित्रांनो, स्टेट फंक्शन. ट्राय टू अंडरस्टँड. एन्थाल्पी चेंज हे काय आहे, स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन म्हणजे काय, इट इज नॉट डिपेंड ऑन पाथ. आपण कोणता मार्ग निवडला, एका स्टेपमध्ये गेलो की 2 स्टेपमध्ये गेलो, याचं त्याला काही घेणं देणं नाही. इंडिपेंडंट ऑन द पाथ. याचाच अर्थ आपण काय म्हणू शकतो, इट इज डिपेंड ऑन. स्टेट फंक्शन कशावर डिपेंड असतं, इनिशियल अँड फायनल स्टेट मित्रांनो. इनिशियल अँड काय मला सांगा, फायनल स्टेट. ट्राय टू अंडरस्टँड. आणि फायनल कन्क्लुजन, सम ऑफ द डेल्टा H फॉर इंडिव्हिज्युअल स्टेप, म्हणजे इंडिव्हिज्युअल स्टेपच्या एन्थाल्पीचा जर तुम्ही सम घेतला तर दॅट इज इक्वल टू काय मला सांगा, एन्थाल्पी चेंज फॉर ओव्हरऑल रिॲक्शन मित्रांनो. ट्राय टू अंडरस्टँड.
आता ह्या हेज लॉचे आपण ऍप्लिकेशन बघू मित्रांनो. सिंपल एक लाईनमध्ये आपण त्या ठिकाणी ऍप्लिकेशन बघू. पहिलं ऍप्लिकेशन आहे एन्थाल्पीज, म्हणजे टू कॅल्क्युलेट हेज लॉ इज यूज टू कॅल्क्युलेट एन्थाल्पीज ऑफ सच अ रिॲक्शन विथ देअर एन्थाल्पीज नॉट नोन एक्सपेरिमेंटली. ज्यांची एन्थाल्पी आपल्याला एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट नाही करता येत, आपण हेज लॉचा वापर करून ती कॅल्क्युलेट करू शकतो. अशा रिॲक्शन विच आर नॉट ऑकर्स डायरेक्टली, ज्या रिॲक्शन डायरेक्टली होत नाही, ज्या स्टेपमध्ये होतात, तर त्यांची सुद्धा एन्थाल्पी सम ऑफ द एन्थाल्पीज ऑफ द इंडिव्हिज्युअल स्टेप आपण ऍड करून आपण ओव्हरऑल एन्थाल्पी त्या ठिकाणी सांगू शकतो. आणि ऑब्व्हियसली याचाच वापर करून आपण एन्थाल्पी ऑफ कंबशन सुद्धा त्या ठिकाणी सांगू शकतो मित्रांनो. सो हा होता हेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन फ्रॉम द चॅप्टर थर्मोडायनामिक्स मित्रांनो. आता नेक्स्ट लॉ आपण स्टार्ट करू मित्रांनो फ्रॉम द चॅप्टर इलेक्ट्रोकेमिस्ट्री, दॅट इज नथिंग बट कोलरॉश लॉ ऑफ इंडिपेंडंट आयन मायग्रेशन. हा लॉ एक्सप्लेन करण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो मित्रांनो. इलेक्ट्रोलाइट या शब्दाचा अर्थ सांगतो. इलेक्ट्रोलाइट, व्हॉट डू मीन बाय इलेक्ट्रोलाइट? जे पाण्यामध्ये टाकल्यानंतर किंवा सॉल्व्हंटमध्ये टाकल्यानंतर आयन्समध्ये कन्वर्ट होतात. आयन्समध्ये थोडक्यात जे आयन्स देतात, जे डिसॉसिएट होऊन आपल्याला आयन्स देतात, त्यांना इलेक्ट्रोलाइट म्हटलं जातं मित्रांनो. मग आता ह्या लॉची थीम काय ते सांगतो. इलेक्ट्रोलाइट जे आयन्स देतात, तर त्यातला जो प्रत्येक आयन असतो, समजा NaCl घेतला आपण. आता NaCl मध्ये काय आहे? Na प्लस आणि Cl मायनस आहे. NaCl मध्ये काय आहे? Na प्लस आणि Cl मायनस. तर अकॉर्डिंग टू हा लॉ, हा म्हणजे कोलरॉश लॉ. या लॉचं काय म्हणणं आहे? एक कॉन्सेप्ट आहे मित्रांनो, मोलार कंडक्टन्स. तर ह्या दोन आयनपैकी हा जो Na प्लस आहे, या Na प्लसला काही घेण्यात येणं नाहीये की त्याच्यासोबत Cl मायनस आहे की Br मायनस आहे की आणखी काय. Na प्लस जाणार आणि ह्या टोटल मोलार कंडक्टन्सला आपला शेअर देणार मित्रांनो. अगदी त्याच पद्धतीने NaCl, तसं Clला NaCl मध्ये Na Clचं घेणं नाहीये, तसं Cl मायनस या अनायनला सुद्धा काही घेणं देणं नाहीये की तो Na प्लसच्या शेजारी आहे की आणखी कुणाच्या शेजारी आहे. Cl मायनस पण मायग्रेट होणार इंडिपेंडंटली आणि त्याचा शेअर जो आहे तो 100% त्या ठिकाणी त्याचं कंट्रीब्युशन देणार. जसं मला काही घेणं देणं नाहीये, माझ्या शेजारच्याने किती वर्गणी दिली, मला 101 रुपये द्यायची आहे, माझ्याकडून ही 101 रुपये, शेजारच्याने किती पण देऊ द्या. अगदी तसंच शेजारच्याला पण घेणं देणं नाहीये की मी किती दिली, त्याला जेवढी द्यायची तेवढी तो ती देणार आणि माझी काय आणि त्या शेजारच्याची काय, टोटल मिळून काय होणार, त्या मंडळाची वर्गणी तयार होणार मित्रांनो. साध्या भाषेत फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी सांगितलं. आता ही थीम आहे. थोडक्यात काय, प्रत्येक आयन इंडिपेंडंटली, म्हणजे त्याच्या शेजारी कोण आहे याचा विचार न करता किंवा शेजारी असलेल्या आयनचं नेचर काय त्याच्या इररिस्पेक्टिव्ह त्याचा विचार न करता असा मायग्रेट होतो आणि टोटल मोलार कंडक्टन्सला काय करतो, कंट्रीब्यूट करतो किंवा त्याचा जो शेअर आहे तो त्या ठिकाणी देतो. ही थीम आहे मित्रांनो. आता कोलरॉश लॉ ऑफ इंडिपेंडंट आयन मायग्रेशन याचा यूज काय, तर टू कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टन्स ऑफ काय, मला सांगा, मोलार कंडक्टन्स ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट मित्रांनो. ऍक्च्युली ना एक्सपेरिमेंटली स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आपल्याला मोलार कंडक्टन्सची एक्झॅक्ट व्हॅल्यू देतात, पण खोडीचे आहेत वीक इलेक्ट्रोलाइट. वीक इलेक्ट्रोलाइटचा प्रत्येक वेळी आपण एक्सपेरिमेंट केला तर वी आर गेटिंग प्रत्येक वेळी वेगळी व्हॅल्यू ऑफ मोलार कंडक्टन्स. त्यामुळे लातो के भूत बातों से नाही मानते, ट्राय टू अंडरस्टँड. मग यांचा विषय सोडून देऊन, म्हणजे यांचा भेद बघायचा पण त्याच्याकडे न बघता बघायचा, ट्राय टू अंडरस्टँड. आणि त्यासाठी काय करायचं, तर 3 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट वापरायचे आणि त्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या डेटावरनं, ट्राय टू अंडरस्टँड, साप भी मरे और लाठी भी ना तुटे, या 3 पर्टिक्युलर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा वापर करून आपण त्याला टच पण न करता, हात पण न लावता, स्टडी पण न करता वीक इलेक्ट्रोलाइटचा काय काढू शकतो, मोलार कंडक्टन्स काढू शकतो. ही या लॉची थीम आहे मित्रांनो, ट्राय टू अंडरस्टँड. सो इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टन्स ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट, ओके, बाय युझिंग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. यासाठी आपण वापरणार काय, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. चला पुढे आता आपण याच्या स्टेटमेंटकडे जाऊ. ॲट इनफायनाईट डायल्युशन. इनफायनाईट या शब्दाचा अर्थ काय, असं डायल्युशन, समजा डायल्यूट करतो ना, डायल्यूट करणे म्हणजे काय, समजा आपण NaCl घेतलं, त्यात पाणी टाकलं तर पाणी कसं होणार, खारं होणार. 1 चमचाभर मीठ आपण साधारणपणे 1 ग्लासमध्ये ॲड केलं, तेच 1 तांब्यात ॲड केलं, तेच 1 टीपमध्ये ॲड केलं, तेच एका टँकरमध्ये ॲड केलं आणि तेवढंच 1 चमचाभर मीठ जर आपण समुद्रभर पाण्यामध्ये ॲड केलं तर मला सांगा, समुद्रभर इतकं गोड पाणी खारं होईल का, अजिबात नाही. म्हणजे त्याच्या डायल्युशनला पण काहीतरी लिमिट आहे. सो ज्या डायल्युशन नंतर मोलार कंडक्टन्सची व्हॅल्यू वाढत नाही, ज्या डायल्युशन नंतर तुम्ही इनफायनाइटली त्याच्यात पाणी टाका,
याच्या मोलार कंडक्टन्सवर परिणाम होणार नाही, त्याला म्हणायचं इनफायनाईट डायल्युशन. यालाच म्हटलं जातं मोलार कंडक्टन्स ॲट झिरो कॉन्सन्ट्रेशन किंवा मोलार कंडक्टन्स ॲट इनफायनाईट डायल्युशन. सो असा हा इनफायनाईट डायल्युशन. सो ॲट इनफायनाईट डायल्युशन ईच आयन म्हणजे प्रत्येक आयन, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं NaCl मधला Na+ किंवा Cl-, ईच आयन मायग्रेट म्हणजे ट्रॅव्हल करतो, जातो एका ठिकाणाहून दुसरीकडे. मायग्रेट कसा? इंडिपेंडंटली. त्याला काही घेणं देणं नाही त्याच्या शेजारी कोण आहे काय. इंडिपेंडंट स्वतः जातो, एकटा जातो. Na+ला काही घेणं नाही त्याच्या शेजारी Cl- आहे की नाही, एकटा जाणार, हा माझा शेअर घ्या, अशा पद्धतीने. येस ऑर नो? सो ॲट इनफायनाईट डायल्युशन ईच आयन मायग्रेट इंडिपेंडंटली ऑफ इट्स को आयन म्हणजे शेजारचा आयन. त्याच्या शेजारच्या आयनला विचारात न घेता तो इंडिपेंडेंटली जाणार अँड कंट्रीब्यूट टू दी टोटल मोलार कंडक्टन्स. आणि जाणार आणि मोलार कंडक्टन्सला काय करणार? कंट्रीब्यूट करणार ऑफ अन इलेक्ट्रोलाइट. इररिस्पेक्टिव्ह म्हणजे डिपेंडंट न राहता कशावर? इररिस्पेक्टिव्ह ऑफ द नेचर ऑफ द अदर आयन. की बाकीच्या आयनचं नेचर काय आहे, मुझे कुछ लेना देना नहीं है, मैं जाऊंगा और मेरा शेअर देके रहूंगा. ट्राय टू अंडरस्टँड. ही थीम आहे. ट्राय टू अंडरस्टँड. सो हे स्टेटमेंट झालं मित्रांनो. आता स्टेटमेंट नंतर आपण एक्सप्लेनेशनकडे जाऊ. एक्सप्लेनेशन मध्ये इथे दिसतंय तुम्हाला लॅम्बडा नॉट प्लस हा काय आहे? मोलार कंडक्टन्स ड्यू टू कॅटायन. हा प्लस साईन म्हणजे कॅटायन. लॅम्बडा नॉट मायनस म्हणजे मोलार कंडक्टन्स ड्यू ऑफ ॲनायन. N+ म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ कॅटायन. N- म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ ॲनायन. देन अकॉर्डिंग टू कोलरॉस लॉ आपल्याला काय लिहिता येईल मित्रांनो? टोटल मोलार कंडक्टन्स इज इक्वल टू, लक्ष द्या मित्रांनो, टोटल मोलार कंडक्टन्स हा कशामुळे? तर N मोल ऑफ लॅम्बडा नॉट ऑफ कॅटायन प्लस N मोल ऑफ लॅम्बडा नॉट ऑफ काय मला सांगा? ॲनायन. म्हणजे या सगळ्या कॅटायन आणि ॲनायन यांचा मोलार कंडक्टन्स जर एकत्र केला तर आपल्याला काय मिळणार? टोटल मोलार कंडक्टन्स मिळणार. सो दिस इज द इक्वेशन, जनरल इक्वेशन. आता याचे ऍप्लिकेशन बघू मित्रांनो. कोलरॉस लॉचे काय ऍप्लिकेशन आहे, काय फायदा आहे? हा लॉ आपल्याला स्टडीसाठी काय? कोलरॉस लॉ. तर फायदा ऑलरेडी सांगितलेला आहे मित्रांनो मी तुम्हाला. त्यातला पहिला ऍप्लिकेशन आहे बघा, टू कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टन्स ऑफ अन इलेक्ट्रोलाइट. समजा लॅम्बडा KCl काढायचा आपल्याला, तर कसा काढावा लागेल? तर Kचा लॅम्बडा म्हणजे मोलार कंडक्टन्स ऑफ द K प्लस मोलार कंडक्टन्स ऑफ द Cl- तुम्हाला काय मिळेल? लॅम्बडा नॉट ऑफ द KCl. टोटल मोलार कंडक्टन्स ऑफ द KCl सोल्युशन. सिमिलरली इथं सुद्धा बोर्ड एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो मित्रांनो. येऊन गेलेला आहे क्वेश्चन 1 मार्काला. सो 1 मार्काचं वेटेज पण लपलेलं आहे याच्यामध्ये. एक मार्काचं वेटेज असलेला क्वेश्चन. सो लॅम्बडा नॉट ऑफ बेरियम हायड्रॉक्साईड इज इक्वल टू, आता बघा हा एकटा बी आहे ज्याच्या डोक्यावर 2+ चार्ज आहे आणि हे 2 OH ज्याच्या एकाच्या OH वर मायनस चार्ज आहे. म्हणजे याचा लॅम्बडा कसा काढता येईल? लॅम्बडा नॉट ऑफ Ba2+, एकच Ba2+, प्लस OH- आयन किती आहे? 2. सो 2 इंटू लॅम्बडा नॉट ऑफ काय मला सांगा? OH-. आणि हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर वी आर गेटिंग त्या ठिकाणी आन्सर फॉर लॅम्बडा नॉट ऑफ बेरियम हायड्रॉक्साईड मित्रांनो. सो हा एक फंडा होता. दुसरा यूज आहे मगाशी सुरुवातच केल्याप्रमाणे, लाठी भी ना तुटे और साप भी मरे, किंवा साप पण मेला पाहिजे आणि काठी पण नाही तुटली पाहिजे. त्यासाठी टू कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टन्स ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट बाय नोईंग द मोलार कंडक्टन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. एकदम साध्या भाषेत पटकन सांगून देतो मित्रांनो. बघा CH3COOH काय आहे? वीक इलेक्ट्रोलाइट. आता याला हात लावायचा नाही, पण 3 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट घ्यायचे. समोर एक्झाम्पल 3 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे मित्रांनो. CH3COONA प्लस लॅम्बडा ऑफ SCl मायनस लॅम्बडा ऑफ NaCl. 3 स्ट्रॉंग घ्या. त्याच्यात फंडा काय ते सांगतो. या दोघांचा मोलार कंडक्टन्स ऍड करून NaClचा मायनस का केलाय बघा. जर याला थोडंसं डिटेलमध्ये लिहिलं तर हा काय आहे? लॅम्बडा ऑफ CH3COO मायनस प्लस लॅम्बडा ऑफ काय मला सांगा? Na प्लस लॅम्बडा ऑफ काय मला सांगा? H+, हा प्लस लॅम्बडा ऑफ काय मला सांगा? Cl- हा काय? मायनस लॅम्बडा ऑफ काय? Na+ मायनस लॅम्बडा ऑफ काय मला सांगा? Cl-. ट्राय टू अंडरस्टँड. आता यामध्ये काही कॅन्सल होत आहे का बघा. या प्लस लॅम्बडा Na+ला हा मायनस लॅम्बडा Na+ कॅन्सल झाला. अजून काही कॅन्सल होतोय का? प्लस लॅम्बडा Cl- हा मायनस लॅम्बडा Cl- त्या ठिकाणी कॅन्सल झाला मित्रांनो. म्हणजे राहिलं काय? लॅम्बडा ऑफ काय मला सांगा? CH3COO मायनस प्लस लॅम्बडा ऑफ काय मला सांगा? H+, आणि हे दोन्ही मिळून काय होतं मित्रांनो? तर लॅम्बडा नॉट ऑफ काय मला सांगा? ॲसिटिक ॲसिड, ज्याला हात न लावता आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा वापर करून नाउ वी आर एबल टू कॅल्क्युलेट द मोलार कंडक्टन्स ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. अँड दिस इज द बेसिक थीम ऑफ द काय मला सांगा? कोलरॉस लॉ ऑफ इंडिपेंडंट आयन मायग्रेशन. सो दिस इज द लॉ फ्रॉम द इलेक्ट्रोकेमिस्ट्री मित्रांनो. ओके.
इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या नेक्स्ट लॉकडे जाऊ मित्रांनो. हा हिडन लॉ आहे, लपलेला लॉ आहे, तुम्हाला दिसणार नाही हा, पण 100% याचं इक्वेशन आपल्याला सिलेबसमध्ये आहे मित्रांनो. कोणता? फॅरेडेज फर्स्ट लॉ. फॅरेडेज फर्स्ट लॉ हा कशाचा आहे? तर इलेक्ट्रॉलिसिस. आता इलेक्ट्रॉलिसिस म्हणजे काय? तर एखादी नॉन स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन, म्हणजे जी रिॲक्शन स्वतःच्या मनाने होत नाही. येस ऑर नो? जसं मी एक वाक्य वापरलं होतं, लातो की बातों से नहीं मानते, तर त्याला इलेक्ट्रिसिटी वापरून ती रिॲक्शन अबाउट टू ऑकर, ती रिॲक्शन होत नाहीये, मग इलेक्ट्रिसिटी वापरायची, मग ती रिॲक्शन घडवून आणायची. याला काय म्हणायचं? इलेक्ट्रॉलिसिस. इलेक्ट्रॉलिसिस हे इलेक्ट्रोलायटिक बाथमध्ये होतं मित्रांनो. असा एक बाथ असतो, त्यामध्ये इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घेतलेलं असतं, त्यामध्ये 2 इलेक्ट्रोड आपण त्या ठिकाणी वापरतो. या इलेक्ट्रोडला बॅटरी जोडलेली असते मित्रांनो. एकाला पॉझिटिव्ह चार्ज असतो, एकाला निगेटिव्ह चार्ज असतो. जसं आपण NaClचं बघितलं होतं, यामध्ये Na+ आणि Cl- आहे. मग Cl- हा पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडकडे जातो. 2 Cl- मग आपल्याला Cl2 देतात, 2 इलेक्ट्रॉन रिलीज होतात. ट्राय टू अंडरस्टँड. आणि हे 2 इलेक्ट्रॉन सोल्युशनमधले 2 Na+ ॲक्सेप्ट करतात आणि आपल्याला काय देतात? 2 Na देतात. सो फक्त माहिती म्हणून सांगितली की याला इलेक्ट्रॉलिसिस ऑफ मोल्टन NaCl आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये हा जो क्लोरीन आहे, क्लोरीन ज्या म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडवर काय झाला? ऑक्सिडाइज झाला, म्हणजे हा ॲनोड आहे. आणि सोडियम इकडे डिपॉझिट झाला, म्हणजे हा कॅथोड आहे. तर ह्या ॲनोडला किती क्लोरीन गॅस इव्हॉल्व होतो, किंवा ह्या कॅथोडला किती सोडियम हा डिपॉझिट होतो, किती म्हणजे अमाऊंट, हाऊ मच. ट्राय टू अंडरस्टँड. तर हे कशावर डिपेंड असतं? तर हे क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटीवर डिपेंड असतं. आणि एक्झॅक्टली हाच लॉ आहे मित्रांनो, फॅरेडेज फर्स्ट लॉ. बघा त्याच्या स्टेटमेंटवरनं लगेच आयडिया येईल. इट स्टेट्स दॅट अमाऊंट ऑफ सबस्टन्स लिबरेटेड. बघा इथे क्लोरीन हा गॅस लिबरेट झाला होता. येलोइश ग्रीन किंवा ग्रीनिश येलो कलरचा क्लोरीन गॅस इव्हॉल्व ॲट दी ॲनोड. तर तो लिबरेट झालेला गॅस किंवा डिपॉझिटेड ॲट रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड. ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे सोडियम हा काय झाला? इथे डिपॉझिट झाला. सो एखादा सबस्टन्स जो लिबरेट होतोय किंवा डिपॉझिट होतोय, फॉर एक्झाम्पल इथे क्लोरीन लिबरेट होतोय, सोडियम डिपॉझिट होतोय, तर त्याचा अमाऊंट, त्याचं काय मित्रांनो? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ट्राय टू अंडरस्टँड. हा काय असतो? तर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. काय मला सांगा? क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी, क्यू. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी, जास्त काही लिहित नाही मी, क्यू लिहितो. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास थ्रू इट. लक्षात घ्या. थोडक्यात काय, ते जे इलेक्ट्रोड होते, एखादा गॅस रिलीज होणार किंवा एखादा सबस्टन्स डिपॉझिट होणार, तर तो हाऊ मच, किती डिपॉझिट होणार किंवा किती गॅस इव्हॉल्व होणार, हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. कशाला? क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटीला मित्रांनो, क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटीला. एक्सप्लेनेशन घेऊ. असं आपण ॲज सच नावानं आपल्या सिलेबसमध्ये नाही येतो, तरी पण सांगतोय. सपोज क्यू इज द काय, मला सांगा? क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. क्वांटिटी ऑफ इले म्हणजे इलेक्ट्रिसिटी. आय हा काय? करंट इन एम्पियर. करंट इन एम्पियर. टी हा काय मित्रांनो? टाइम इन सेकंड. टाइम इन सेकंड. देन अकॉर्डिंग टू दिस लॉ म्हणजे कोणता लॉ? अकॉर्डिंग टू फॅरेडेज फर्स्ट लॉ आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास. आता गंमत अशी मित्रांनो, क्यू इज इक्वल टू, ट्राय टू अंडरस्टँड, क्यू इज द प्रोडक्ट ऑफ आय इंटू टी. म्हणजे आपण ह्या इक्वेशनमध्ये काय लिहू शकतो? किंवा पहिले आपण याला कन्वर्ट करू. डब्ल्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू आहे, तर डायरेक्टली प्रोपोर्शनलचा काय होतो? इज इक्वल टू त्या ठिकाणी कॉन्स्टंट, आणि हा कॉन्स्टंट खरं तर हा कॉन्स्टंट केने नाही दाखवत आपण, हा कॉन्स्टंट झेडने दाखवत आपण मित्रांनो. सो झेड इंटू क्यू. आता क्यूची व्हॅल्यू आय इंटू टी आहे, ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करू. म्हणजे आपल्याला काय मिळेल? डब्ल्यू इज इक्वल टू झेड इंटू आय इंटू टी मित्रांनो. आणि दिस इज द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर फर्स्ट त्या ठिकाणी फॅरेडेचा फर्स्ट लॉ, वेअर झेड इज इक्वल टू, याला काय म्हटलं जातं? इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट म्हटलं जातं मित्रांनो. काय म्हटलं जातं? इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. ट्राय टू अंडरस्टँड. आता याचा एक अल्टरनेटिव्ह फॉर्म पण आहे मित्रांनो. याचा एक अल्टरनेटिव्ह फॉर्म आहे. डब्ल्यू इज इक्वल टू, याचा अल्टरनेटिव्ह फॉर्म सांगतो. याच इक्वेशन डब्ल्यू इज इक्वल टू झेड आय टी. सो डब्ल्यू इज इक्वल टू क्यू अपॉन 96500. ट्राय टू अंडरस्टँड. डब्ल्यू इज इक्वल टू क्यू अपॉन 96500 इंटू मोल्स रेशो इंटू मोलार मास. याला असंही त्या ठिकाणी आपण लिहू शकतो, किंवा हेच एक्सप्रेशन आपण असंही लिहू शकतो. डब्ल्यू इज इक्वल टू क्यूच्या जागी आपण लिहू शकतो आय इंटू टी अपॉन हा 96500 इंटू मोल्स रेशो म्हणजे काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन इंटू हा त्या ठिकाणी यम म्हणजे काय मित्रांनो? मोलार मास. याला कधी कधी ए ने पण शो करतात. आणि या ठिकाणी तुम्ही जर 2 एक्सप्रेशन बघितले, पहिलं एक्सप्रेशन होतं
डब्ल्यू इज इक्वल टू झेड इंटू आय इंटू टी, आणि हे एक्सप्रेशन आहे डब्ल्यू इज इक्वल टू आय इंटू टी अपॉन 96500 इंटू मोल्स रेशो इंटू मोल. तर मी मला फक्त एवढं सांगायचं आहे, नथिंग बट आय इंटू टी आणि आय इंटू टीला जर आपण कॉमन काढलं तर उरलेली ही जी पूर्ण टर्म आहे मित्रांनो, ट्राय टू अंडरस्टँड, ही पूर्ण टर्म ही म्हणजे काय मला सांगा, झेड आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे. म्हणजे हे आणि हे एक्सप्रेशन वेगळं नाहीये, हे दोन्ही एक्सप्रेशन काय आहे, सेम. जुन्या सिलेबसमध्ये असं होतं, आता नवीन सिलेबसमध्ये आपल्याला अशा पद्धतीने आहे. आणि हा होता फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ काय मित्रांनो, इलेक्ट्रोलिसिस. आता पुढे एक छोटासा लॉ आहे मित्रांनो इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरमध्ये. तसं फिजिक्समध्ये तुम्ही याच्यावर PhD केलेली आहे, ओहम्स लॉ. याचा वेटेज जास्त नाही आहे, एखाद्या मार्काला हा लॉ त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो मित्रांनो, 1 मार्क क्वेश्चन 1 मध्ये किंवा म्हणजे क्वेश्चन 1 मध्ये MCQ असेल, MCQला तर नाही पण 1 मार्क स्टेटमेंट, स्टेट ओहम्स लॉ अशा पद्धतीने 1 मार्काला. याचं स्टेटमेंट आहे, इट स्टेट्स दॅट इलेक्ट्रिकल रेजिस्टन्सला आपण R ने शो करतो मित्रांनो. इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स फिजिक्समध्ये याची सुरुवात अशी होते, इफ द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन्स सेम. इथं गरज नाहीये, इथं जे पुस्तकात दिलेले ते सांगतोय मी. इट स्टेट्स दॅट इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स R इज इक्वल टू इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स V डिवायडेड बाय द इलेक्ट्रिक करंट I. थोडक्यात काय करायचं, V ला I ने डिवाइड करायचं. V म्हणजे काय, इलेक्ट्रिकल पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय I म्हणजे काय, इलेक्ट्रिक करंट. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सला जर इलेक्ट्रिक करंटने जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळतो, रेजिस्टन्स. आणि हाच आहे त्या ठिकाणी ओहम्स लॉ मित्रांनो. आता याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन हे काय, त्या डेफिनेशनमध्येच एकदम सोपं. A फॉर ॲपल, रेजिस्टन्स इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स V अपॉन I. सो V इज इक्वल टू काय येऊ शकतं मित्रांनो, IR. हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती असतं, V इज इक्वल टू IR मित्रांनो. ट्राय टू अंडरस्टँड. आता युनिटकडे जाऊ आपण. युनिट, पोटेन्शियलचं युनिट आहे पोटेन्शियल डिफरन्सचं व्होल्ट, करंटचं युनिट आहे अँपियर. मग आरचं युनिट काय येईल मला सांगा, R इज इक्वल टू काय मित्रांनो, V अपॉन I. सो V समोर त्याचं युनिट लिहितो, हे आहे व्होल्ट. आयचं युनिट आहे अँपियर A. सो टोटल याचं युनिट काय झालं मित्रांनो, व्होल्ट पर अँपियर. आणि ह्या व्होल्ट पर अँपियरलाच काय म्हणतात मित्रांनो, ओहम. जो त्या ठिकाणी ओमेगा ह्या सिम्बॉलने आपण त्या ठिकाणी दाखवतो मित्रांनो, ओहम. सो दिस इज ऑल अबाउट द कोणता लॉ मित्रांनो, ओहम्स लॉ मित्रांनो, ओहम्स लॉ. येस ऑर नो. नाव दिस इज द लास्ट लॉ फ्रॉम द चॅप्टर केमिकल कायनेटिक्स मित्रांनो. आणि तो लॉ आहे दॅट इज नथिंग बट रेट लॉ मित्रांनो. रेट, केमिकल कायनेटिक्स इज गिविंग आयडिया अबाउट द rate of the chemical reaction, factor affecting the rate of reaction and mechanism by which reaction occur. So rate ची डेफिनेशन तुम्हाला सांगून दिली मित्रांनो. अशा रेटशी रिलेटेड असलेला लॉ म्हणजे रेट लॉ मित्रांनो. आता रेट लॉ हा कशाची आयडिया देतो, तर रेट लॉ गिव्स आयडिया अबाउट रिलेशनशिप बिटवीन रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे स्पीड ऑफ रिॲक्शन. स्पीड असतो ना, फास्ट, स्लो, मॉडरेट, येस ऑर नो. सो स्पीड ऑफ द रिॲक्शन कोणत्या स्पीडने जाते, अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट, त्या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन काय. थोडक्यात कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट आणि रेट ऑफ द रिॲक्शन या दोघांचं रिलेशन सांगणारा लॉ आहे रेट लॉ मित्रांनो. आता याच्या स्टेटमेंटकडे जाऊ आपण. स्टेटमेंट बघा काय सांगतं, द रेट ऑफ द रिॲक्शन ॲट अ गिवन टाइम. म्हणजे त्या रिॲक्शनचा स्पीड एखाद्या गिवन टाइमला, त्या रिॲक्शनचा स्पीड किंवा रेट त्या गिवन टाइमला इज डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. म्हणजे तो जसा वाढेल तसा हा वाढतो, तो वाढला की हा वाढेल, तो कमी झाला की हा कमी होईल. याला डायरेक्टली प्रपोर्शनल रिलेशन म्हणतात. सो इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. तुमचे जे रिॲक्टंट त्या रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होत आहे त्याचे मोलार कॉन्सन्ट्रेशन रेस टू अ सिम्पल पॉवर. त्याच्या डोक्यावर एक सिम्पल पॉवर येईल मित्रांनो. थोडंसं इथंच जर ते परत सांगण्याचा प्रयत्न केला तर ते पाठांतर केल्यासारखं वाटेल मित्रांनो. आपल्याला पाठांतर करायचं नाही, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो हे विथ द हेल्प ऑफ दिस रिॲक्शन. So consider the general reaction A mole of A plus B mole of B. We are getting C mole of C plus D mole of D. Then according to rate law, rate of chemical reaction is directly proportional to the molar concentration of the reactant. Concentration of the reactant हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दाखवलं जातं. सो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये A आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये B, कारण A आणि B हे आपले रिॲक्टंट आहे. वी आर नॉट डिलिंग विथ द प्रोडक्ट, म्हणजे आपल्याला C आणि Dचं काही घेणं देणं नाही रेट लॉमध्ये. आता रेस टू अ स्टेटमेंटच्या शेवटी काय, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन टर्म किंवा मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट रेस टू अ सिम्पल पॉवर. आणि ती पॉवर मी इथे दाखवतो एक्स आणि वाय मित्रांनो. आता या प्रपोर्शनॅलिटी साईनला आपण कॉन्स्टंटमध्ये कन्वर्ट करू. सो रेट इज इक्वल टू के इंटू ए रेस टू अ पॉवर एक्स इंटू बी रेस टू अ पॉवर वाय.
ट्राय टू अंडरस्टँड. आता यातला के इज इक्वल टू काय मित्रांनो, हा बघा, हा के आहे रेट कॉन्स्टंट. के आहे रेट कॉन्स्टंट. यातला हा ए आणि बी काय आहे, तर मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. आणि एक्स आणि वाय काय आहे मित्रांनो, एक्स आणि वाय आहे त्याच्या सिंपल पॉवर. लक्षात घ्या, हा एक्स आणि हा वाय त्याच्या सिंपल पॉवर आहे, ज्याची आयडिया आपण त्या ठिकाणी पुढे घेणार आहे मित्रांनो. ट्राय टू अंडरस्टँड. सो हा एक्स आणि वाय जी सिंपल पॉवर आहे या एक्सप्रेशनमध्ये, हा एक्स आहे हा वाय, दॅट एक्स अँड वाय, ट्राय टू अंडरस्टँड, एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय मला सांगा, त्याची ऑर्डर मित्रांनो, ऑर्डर ऑफ द रिॲक्शन. म्हणजे सम ऑफ द एक्सपोनंट टू विच रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आर रेज इन द रेट लॉ. हे जे रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे, रेस टू त्याची जी पॉवर आहे, त्या पॉवरचा जर आपण सम केला तर आपल्याला त्या पर्टिक्युलर रिॲक्शनसाठीची काय मिळते, ऑर्डर मिळते मित्रांनो. आणि हा एक्स आणि वाय नॉट नेसेसरी इक्वल टू काय मला सांगा मित्रांनो, स्टायचोमेट्रिक कोइफिशियंट. लक्षात घ्या, मी शॉर्टमध्ये लिहितो, हा एक्स आणि वाय गरजेचा नाहीये की तो स्टायचोमेट्रिक कोइफिशियंट इतका त्या ठिकाणी असला पाहिजे मित्रांनो. आता हा जो रेट लॉ आहे, आपण ह्या कंडिशनला सॉल्व्ह करू. समजा एक्स ही पॉवर म्हणजे एक्स ही पॉवर आहे 1 आणि वाय ही पॉवर 1, तर हाच रेट लॉ काय येईल मित्रांनो, रेट इज इक्वल टू के. रेट इज इक्वल टू के इंटू काय मला सांगा, ए ची पॉवर 1 बी ची पॉवर 1 जी दाखवण्याची आवश्यकता नाही. सो या कंडिशनला झाला हा रेट लॉ मित्रांनो. आता कंडिशन बदलली. इफ एक्स इज इक्वल टू 2 आणि वाय इज इक्वल टू 1, तर रेट इज इक्वल टू काय येईल मित्रांनो, के इंटू ए ची पॉवर 2 आणि बी ची पॉवर काय मला सांगा 1. म्हणजे हा जो रिॲक्टंट आहे ह्या पॉवरने रिॲक्शनच्या रेटला अफेक्ट करेल मित्रांनो. ट्राय टू अंडरस्टँड. ओके. आता तिसरी कंडिशन दिलेली आहे, इफ एक्स इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू, समजा एक्सची व्हॅल्यू 0 आहे, तर याचा अर्थ काय, एक्स ही कुणाची पॉवर आहे, ए ची पॉवर आहे. येस ऑर नो, एक्स ही कुणाची पॉवर आहे, ए ची पॉवर आहे. मग ए ची पॉवर जर 0 असेल तर ह्या रिॲक्शनचा रेट हा ए वर डिपेंडच नाही, म्हणजे तो काय आहे, इनडिपेंडंट आहे, असा त्याचा अर्थ असतो मित्रांनो. आणि सगळ्यात शेवटची कंडिशन, इफ एक्स इज लेस दॅन 0, म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर त्या ठिकाणी निगेटिव्ह असेल मित्रांनो, काय असेल, निगेटिव्ह, एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, तर याचा अर्थ काय, एक्स ही कोणाची पॉवर आहे, ए ची पॉवर आहे, ती पॉवर निगेटिव्ह आहे. याचा अर्थ जेवढं एचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार तेवढी त्याची पॉवर निगेटिव्ह आहे, म्हणजे तेवढा रिॲक्शनचा रेट काय होणार, कमी होणार मित्रांनो. आता एका एक्झाम्पलसाठी फक्त मी तुम्हाला रेट हा लिहून दाखवतो. एक एक्झाम्पल आहे, टॉईस H2O2 गॅसियस इज कन्वर्टेड इंटू टॉईस H2O लिक्विड प्लस O2 गॅसियस. ही एक फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे आणि म्हणून रेट इज इक्वल टू काय येईल मला सांगा, रेट इज इक्वल टू के इंटू रिॲक्टंटची कॉन्सन्ट्रेशन रेस टू पॉवर 1, जे आपण खरं तर दाखवत नाही, कारण आपल्याला ऑलरेडी माहिती आहे हायड्रोजन परऑक्साईडचं डिकम्पोजिशन ही कोणती रिॲक्शन आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, ही जी पॉवर आहे ही नॉट नेसेसरीली इक्वल टू काय मला सांगा, स्टायचोमेट्रिक कोइफिशियंट मित्रांनो. आणि अशा पद्धतीने रेट लॉ सोबतच आपल्या फिजिकल केमिस्ट्रीमधले सगळे इम्पॉर्टंट लॉज त्या ठिकाणी जे बोर्ड एक्झामला येतात हे झालेले आहेत मित्रांनो. आणि आपल्याला जर हे लॉ समजलेले असतील तर त्या ठिकाणी आपण कमेंट करा. समजलं असेल तसंही सांगा, नसेल समजलं तसंही सांगा. हळूहळू एक एक व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येतोय मित्रांनो. डेरिव्हेशन असतील, प्रॉब्लेम असतील, येस ऑर नो, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे प्रेडिक्ट द प्रोडक्ट असतील, असे खूप सारे व्हिडिओ एक्झामपर्यंत त्या ठिकाणी मी तुमच्यासाठी आणणारच आहे. कमेंट मी वाचतोय, आय एम टेकिंग किंवा ते नोटेड. तुम्ही जे त्या ठिकाणी मला सांगताय ते नोट डाऊन मी त्या ठिकाणी करून घेतोय. माझा प्रयत्न असणार आहे एक्झामच्या अगोदर मॅक्सिमम व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन यायचे मित्रांनो. सो बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.